मित्रांनो, आपल्या प्रिय आणि लाडक्या अशा महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी नक्कीच आला असेल की महाराष्ट्र हे नाव आपल्या ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवरायांच्या पवित्र भूमीला कधी पडलं असेल, ते कसं पडलं असेल आणि का पडलं असेल. तर ह्या व्हिडिओत आपण महाराष्ट्र ह्या नावाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की एक स्वतंत्र भौगोलिक प्रदेश आणि एक स्वतंत्र अस्मिता म्हणून महाराष्ट्राचं अस्तित्व फार प्राचीन आहे, अगदी वेदकालीन आहे, तर तुम्हाला अत्यंत आश्चर्य वाटेल. एवढंच नव्हे तर मित्रांनो, महाराष्ट्र हा शब्दही बोली भाषेत सुमारे 2500 ते 3000 वर्षे इतका जुना आहे. ऋग्वेदात आपल्या महाराष्ट्र या प्रदेशाचा उल्लेख राष्ट्र असा आढळतो, तर नंतरच्या महाजनपदांच्या काळात महाराष्ट्राचा उल्लेख अस्सक किंवा अश्मक असा आढळतो. अश्मक म्हणजे कठीण खडक. आपल्या महाराष्ट्राच्या पठाराचा बराचसा भाग हा अत्यंत कठीण अशा बेसॉल्ट खडकानं बनलेला आहे. अश्मक किंवा अस्सक नावही तेच दर्शवतं. एका कवीनं महाराष्ट्राचं केलेलं वर्णन राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा हे फारच सार्थ आहे. अश्मक ह्या महाजनपदाचे जवळपास आजच्या महाराष्ट्रासारखेच भाग होते. त्यावेळी अश्मक राज्याचे उपविभाग होते परांत, अपरांत, दंडक, मुळक, विदर्भ आणि कुंतल. मित्रांनो, विदर्भ म्हणजे आजचा विदर्भ, मुळक म्हणजे सध्याचा मराठवाडा, अपरांत म्हणजे कोकण किनारपट्टी, तर परांत म्हणजे तळ कोकण, दंडक म्हणजे नाशिक आणि गोदावरीच्या खोऱ्याचा प्रदेश, कुंतल म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतामधला सीमेवरचा प्रदेश. ह्या अश्मक राज्याच्या 2 मुख्य राजधान्या होत्या. त्यातली एक होती अस्सक नगर किंवा अश्मक नगर आणि दुसरी राजधानी होती पौंडण्यपूर. हे अश्मक नगर म्हणजे आजचं नागपूर, तर पौंडण्यपूर म्हणजे देगलूर, नांदेड पासून जवळ असणारं सध्याच्या तेलंगणा राज्यातलं बोधन हे गाव होय. आता महाराष्ट्र या शब्दाचा उगमही आपल्याला ह्याच महाजनपदांच्या काळात झालेला दिसतो. अश्मक राज्यावर राज्य करणारे लोक अर्थात आपली मराठी माणसं ही महारथी होती, अर्थात प्रखर लढवई होती. मित्रांनो, महाराष्ट्राला हजारो वर्षांपासून लढाऊ बाण्याची परंपरा आहे. या लढाऊ माणसांचा, महारथी माणसांचा अश्मक म्हणून या अश्मक प्रदेशाला महारठ्ठ असं बौद्ध आणि जैन साहित्यात संबोधलं गेलं आहे. तर त्या काळात प्राकृत भाषेत महाराष्ट्री या शब्दानं या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. महाजनपदांचा काळ हा सुमारे इसवी सन पूर्व 600 वर्ष म्हणजे आजपासून 2600 वर्ष जुना मानला गेला आहे. महाकांतार म्हणजे घनदाट जंगलांचा प्रदेश असं आणखी एक नावही आपल्याला महाराष्ट्रासाठी दिलेलं आढळतं. महाजनपदांच्या काळानंतर मौर्यांचं राज्य महाराष्ट्रावर होतं. सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्राला राष्ट्रिक आणि महारठ्ठ ह्या 2 नावांनी ओळखलं जायचं. महाराष्ट्र या प्राकृत शब्दाचा महारठ्ठ हा पाली किंवा अर्धमागधी शब्द आहे, हे इथं आपण लक्षात घ्यावं. सम्राट अशोकाच्या शिलालेख क्रमांक 2 आणि शिलालेख क्रमांक 5 यामध्ये त्याने असा लिखित उल्लेख केलेला आढळतो की महाधर्मरक्षित थेरा या महान बौद्ध धर्मप्रसारकाला त्यानं महाराष्ट्र प्रदेशात धर्मप्रसारासाठी पाठवलं. पाटलीपुत्र म्हणजे आत्ताच्या बिहारच्या पटनामध्ये सम्राट अशोकाच्या काळात 3री बौद्ध महापरिषद इसवी सन पूर्व 250च्या सुमारास भरलेली होती. या परिषदेचा वृत्तांत महावंश नावाच्या ग्रंथात आहे. या महावंश ग्रंथातल्या 12व्या प्रकरणात पहिल्या परिच्छेदात असा स्पष्ट उल्लेख आहे की महाराष्ट्र प्रदेशातून महाधर्मरक्षित थेरा हे या बौद्ध धर्म परिषदेसाठी उपस्थित राहिले होते. महाराष्ट्र असा अतिशय स्पष्ट आणि आजच्या सारखाच उल्लेख आढळतो तो 7व्या शतकातल्या चीनी प्रवासी युएन शॉंग याच्या लेखनात, म्हणजे हा उल्लेखही 1300 वर्ष इतका जुना आहे. महाराष्ट्राची मूळ भाषा महाराष्ट्री प्राकृत ही जवळपास संस्कृत इतकीच प्राचीन आहे. महाजनपदांच्या काळात, मौर्यांच्या काळात आणि यापुढच्या सर्व राज्यकर्त्यांच्या काळातही ही भाषा आपल्याला ठामपणे उभी राहिलेली आणि अभिमानानं उभी राहिलेली दिसते. सम्राट अशोकाचे अनेक शिलालेख आणि शिलास्तंभ हे प्राकृत भाषेतही आढळतात. अर्थात ते देवनागरी लिपीत कोरलेले नसून ते आपल्याला खरोष्टी किंवा ब्राह्मी ह्या लिपीमध्ये कोरलेले आढळतात. मौर्यांनंतर महाराष्ट्रावर सुमारे 450 ते 500 वर्ष सातवाहन राज्यांनी राज्य केलं. हा महाराष्ट्राचा सुवर्ण काळ होता. सातवाहनांच्या राज्यकारभाराची भाषा ही महाराष्ट्री प्राकृत हीच होती. महाराष्ट्रातल्या संतांनाही आपल्या प्राकृतचा फार अभिमान होता.
प्राकृत म्हणजे प्राचीन मराठी ही संस्कृतपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही, हे महाराष्ट्राच्या लोकांचं 2000 वर्षांपासूनचं प्राचीन मत आहे. महाराष्ट्र देश आणि महाराष्ट्री प्राकृत हा त्यांचा अभिमान आहे, अस्मिता आहे. सातवाहन राजा हल यानं गाथा सप्तशती जाणून बुजून महाराष्ट्री प्राकृतमध्ये रचला. पैठणचे नाथ महाराज म्हणजे संत एकनाथ प्राचीन मराठी भाषेचं महत्त्व सांगताना म्हणतात, संस्कृत देवे बनवली मग प्राकृत काय चोरे केली. अर्थात जर संस्कृत भाषा ही देवांनी निर्माण केली असं म्हणतात, तर मग आमची महाराष्ट्री प्राकृत भाषा काय चोरांनी तयार केली. आणि याचाच अर्थ आमची महाराष्ट्री प्राकृत भाषा संस्कृतपेक्षा कुठल्याही अंगानं कमी नाही. जुन्नरच्या नाणेघाटात महाराष्ट्री प्राकृत भाषा ही ब्राह्मी लिपीतून लिहिलेली आढळते. महाराष्ट्राबद्दल तुम्हाला आणखी एक गोष्ट ऐकून फार आश्चर्य वाटेल की आपला हा महाराष्ट्र प्रदेश जवळपास 1500 ते 2000 वर्ष जगातला सर्वात समृद्ध प्रदेश, जगातल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं केंद्र होतं. महाराष्ट्राची श्रीमंती आणि समृद्धी इतकी होती की एक रोमन व्यापारी आपल्या डायरीत 2000 वर्षापूर्वी ह्या प्रदेशाला पाहून असं लिहितो की मी ह्या भागातल्या बहुतांश प्रदेशात फिरलो, पण ह्या प्रदेशात मला भिकारी असा कुठं आढळलाच नाही. एवढंच नव्हे तर रोमन साम्राज्य जिथं पूर्वी लोकशाही होती, तिथल्या संसदेत आपला सगळा पैसा वाहून भारतातल्या या श्रीमंत प्रदेशात अर्थात महाराष्ट्रात जात आहे. आणि अगोदरच श्रीमंत असलेला हा प्रदेश आणखीनच श्रीमंत होत आहे. यावर आपण काहीतरी तातडीनं उपाययोजना केली पाहिजे. त्यांच्या प्रचंड व्यापारासाठी आपणही काहीतरी व्यापारी तोड काढली पाहिजे, अशी विस्तृत चर्चा झाली होती, अशी स्पष्ट नोंद आहे. यावरूनच आपल्याला कल्पना येते की महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय व्यापार किती समृद्ध होता. महाराष्ट्राचं कल्याण म्हणजे आजचं कल्याण, महाराष्ट्राचा सोपारा म्हणजे आजचा नाला सोपारा आणि चौळ ही जगातली फार श्रीमंत आणि गजबजलेली बंदरं होती. पुणे जिल्ह्यातलं जुन्नर हे बरीच वर्ष जगातल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक प्रमुख केंद्र होतं. जुन्नर तालुक्यात असणारी हजारो लेणी म्हणजे या व्यापाऱ्यांसाठी बनवली गेलेली विश्रामगृह होय. सातवाहन राजांच्या काळात मराठी माणसांची इतकी प्रचंड राजकीय ताकद होती की संपूर्ण भारताचा शक म्हणजे शालिवाहन शक हाही मराठी माणसांनीच म्हणजे सातवाहन राजांनीच सुरू केला आहे. त्यामुळे हिंदूंची कालगणना ही मराठी माणसांनीच ठरवलेली दिसते. इंद्रायणी नदीच्या परिसरातले म्हणून आंध्रभूत्य असं आणखी एक नाव सातवाहनांसाठी आढळतं. इंद्रायणी या नदीचं आंध्र हे नाव आपल्याला संस्कृतमध्ये आढळतं. मित्रांनो, सातवाहन राजे हे अस्सल मराठी राजे, पण काही मूर्ख इतिहासकारांनी आमच्या या आंध्रभूत्य म्हणजे इंद्रायणी नदीच्या पुत्रांच्या नावाचा संबंध आंध्र प्रदेश या वेगळ्या राज्याशी विनाकारण जोडून वेगळाच घोळ घातला. महाराष्ट्रातली प्रतिष्ठान म्हणजे पैठण, तगरपूर म्हणजे तेर, भोगवर्धन म्हणजे भोकरदन, जुन्नर, नाशिक, कोल्हापूर, मांडवगण, चोळ, कल्याण, सोपारा म्हणजे नाला सोपारा ही अतिश्रीमंत शहरं होती. इजिप्त, रोम आणि युरोपमधून सोनं भरभरून महाराष्ट्रात येत होतं. आजही महाराष्ट्रात जर कुठं उत्खनन झालं तर बहुतांशी रोमन सोन्याची नाणी आढळतात. आणि त्याचं कारणही हेच आहे की त्या काळच्या महाराष्ट्राच्या समृद्ध व्यापाराच्या माध्यमातून जगभरातलं सोनं हे महाराष्ट्राकडे धाव घेत होतं. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की सातवाहन ह्या मराठी राजांचं प्रचंड सज्ज आणि ताकदवान नौदलही होतं. एवढंच नव्हे तर सातवाहनांचं स्वतःचं व्यापारी आरमारही म्हणजे मर्चंट नेव्ही होती. सातवाहन आंतरराष्ट्रीय व्यापारातूनही प्रचंड पैसा कमवायचे आणि ह्याच पैशांच्या आणि आर्थिक सुबत्तेच्या जोरावर सातवाहनांनी महाराष्ट्रावर सुमारे 450 ते 500 वर्ष राज्य केलं. सातवाहन राजांच्या नाण्यांवरील त्यांनी कोरलेली प्रगत जहाजांची चित्र ही आपल्याला आजही थक्क करून टाकणारी आहेत. त्या नाण्यांवर कोरलेल्या जहाजांच्या चित्रांवरून सातवाहन राजांचं नौकातंत्र किती प्रगत होतं याची आपल्याला कल्पना येते. मित्रांनो, या राकट देशाची महाराष्ट्री प्राकृत हळूहळू मराठी भाषा बनली आणि यादव काळात तर ती मराठी भाषा सर्वोच्च शिखरावर पोहोचली. माऊली ज्ञानोबा तर माय मराठी बद्दल असं बोलतात की ऐसी अक्षरे रसिके मेळवीन की अमृता तेही पैजा जिंकीन. छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्वतंत्र मराठी राजकोष निर्माण करून महाराष्ट्राची स्वतंत्र अस्मिता आणि अभिमान जोपासण्याचाच प्रयत्न केला. तर थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, महाराष्ट्राचा हा महाराष्ट्रीयन कणखर बाणा मोडेन पण वाकणार नाही असा ताटकणा, राकट आणि रांगडेपणा, लढाऊ बाणा हजारो वर्ष जुना आहे. इतरांपेक्षा तो वेगळा आहे. तर मित्रांनो, मोठ्या अभिमानानं बोला जय महाराष्ट्र. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी
आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.